नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या BMS मराठी ॲपवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आगत तंत्राचा चॅप्टर 2 ला सुरुवात करते आहे, ज्याचं नाव आहे विषय चिकित्सा। आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं होतं, मोड ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ पॉयझन, म्हणजे विष बॉडीमध्ये कशा प्रकारे वगैरे जातं, त्यासोबत काय फॅक्टर मॉडिफाईंग द ॲक्शन ऑफ पॉयझन, कशा प्रकारे विषवृद्धिकार भाव वगैरे आहे ते सगळं काही इन डिटेल पाहिलं होतं। त्यासोबत विषवेग लक्षणे, त्यासोबत आचार्य चरक व आचार्य सुश्रुतनुसार आपण त्यावरती चिकित्सा बघितलेली आहे। आता या चॅप्टरमध्ये आपण विष चिकित्सा या चॅप्टरचं नाव आहे। आता यामध्ये काय मोस्ट पहिलाच आपला टॉपिक आहे की काय विष चिकित्सा 24 उपक्रम, हा एलक्यूचा पॉईंट आहे पहिल्याचे। आता विष चिकित्सा म्हणजे काय, आपल्याला इथं सामान्य विष चिकित्साचे 24 उपक्रम दिलेले पहिल्याच पॉईंटमध्ये। यामध्ये आपले जे पहिले पूर्वज जे आपले ऋषीमुनी होते तर 24 उपक्रम दिलेले आहेत की सामान्य प्रकारे आपण विष चिकित्सा कशा प्रकारे करू शकतो। अशा प्रकारे पहिलाच पॉईंट आहे। यावर तुम्हाला पेपरमध्ये एलक्यू विचारला जाऊ शकतो, एसक्यू विचारला जाऊ शकतो, त्यावरती भरपूर सारे MCQ या पॉईंटवरती तुमच्यावर कव्हर करतात येतात, म्हणजे खूप सारे MCQ यावरती विचारले जाऊ शकतात। असं काय आहे या टॉपिक VVIMP टॉपिक आजचा विषय चिकित्सा उपक्रम, याला चतुर्विध विषयांती विषय उपक्रम असं सुद्धा याला म्हटलेलं आहे। तर अशा प्रकारे आहे, ध्यानात ठेवा। तर आजच्या टॉपिकला सुरुवात करूया। आता बघूया काय म्हटलंय। आता आपल्याला इथं पहिले सुरुवातीला श्लोक आला, हा तुम्हाला श्लोक सुरुवातीला पाठ करायचा आहे। आता श्लोकमध्ये काय म्हटलंय बघा, तर अशा प्रकारे हा श्लोक आहे। आता इथं आपण श्लोक वाचायला सुरुवात करूया, तुम्हाला पाठ करायचा आहे। आता चरक चिकित्सानुसार हा श्लोक यामध्ये काय म्हटलं बघा, मंत्र अरिष्ट उत्करतन निष्पीडन चूषण अग्नि परिषेकः अवगाह रक्तमोषण वमन विरेक उपधानानि हृदयावरण अंजन नस्य धूम लेह औषध प्रशमनानि प्रतिसारण प्रतिविषम संज्ञास्थापनम लेपः मृत संजीवनी मेवच विशंती रेत चतुर्भिरधिकः स्यूर उपक्रमा यथा ये यत्र योज्य शृणु तथा तान। तर अशा प्रकारे आपला चरक चिकित्सांमधला हा श्लोक आहे, हा तुम्हाला जसा जसा पाठ करून ठेवायचा आहे। आता यामध्ये काय म्हटलंय ते आता बघा, तर येथे आपल्याला 24 उपक्रमांचे नाव आलेत। आता कोणकोणते आता ते सुरुवातीला जाणून घ्यायचे आपल्याला। पहिला आहे मंत्र, अरिष्टबंधन, उत्कर्तन, निष्पीडन, चूषण, दहन, परिषेचन, अवगाहन, रक्तमोक्षण, वमन, विरेचन, उपाधान, हृदयावरण, अंजन, नस्य, धूम, अवलेह, औषध, प्रशमन, प्रतिसारण, प्रतिविष, संज्ञास्थापन, लेप, मृत संजीवन। अशा प्रकारे आपले 24 उपक्रमाचे नाव आलेत, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचे। VVIMP 24 उपक्रम तुम्हाला पाठ करायचे, हा श्लोक तुम्हाला पाठ करायचा आहे। पेपरमध्ये एलक्यूला जर क्वेश्चन पडला तर डायरेक्ट तुम्हाला हा 24 उपक्रमावरती पहिलाच एलक्यू तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळू शकतो। त्यामुळे याला चांगल्या प्रकारे तुम्हाला प्रिपेअर करून ठेवा। आता बघूया पुढे काय म्हटलंय बघा। आता एक एक उपक्रमाला सुरुवात करायची आपल्याला। आता 24 उपक्रम आपल्याला इन डिटेल पाहायचे। आता 24 उपक्रम मध्ये काय काय दिलंय तर बघा, सुरुवातीला बघूया काय म्हटलंय। आता पहिला उपक्रम आहे आपल्याकडे मंत्र। आता मंत्र म्हणजे काय, तुम्ही खूप जागेवर असं पाहिलं असेल, काही ठिकाणी गावाकडे किंवा काही प्रांतामध्ये, म्हणजे भारताच्या विविध भागामध्ये तुम्ही असं पाहिलं असेल की लोकांना सर्पदंश झाल्यानंतर लोक काय करतात की एखादे ऋषीमुनी असतात की त्यांच्याकडे जातात आणि ते काही मंत्र वगैरे त्या सर्पविषाच्या जागेवर म्हणजे तिथे मारतात, म्हणजे मंत्र वगैरे उच्चारतात। त्यामुळे काय होतं की जो सर्पविषाचा जो आपला काय म्हणते बॉडीमध्ये ॲक्शन असते तो एकदम स्लो होऊन जाते, आणि तो सर्पाचं जे काय म्हणते ॲक्शन असेल, विषाचे जे ॲक्शन होते बॉडीमध्ये नाहीच होऊन जाते। मग ते सर्पाचा विषाचा काही इफेक्ट बॉडीवरती काही घडून येत नाही। तर तुम्ही अशी मंत्र कन्सेप्ट अशी सगळे लहानपणीपासून ऐकली असेल, मूवीजमध्ये पाहिली असेल, त्या जागेवर बऱ्याच जागेवर तुम्ही अनुभवली सुद्धा असेल। काही जागेवर तुम्ही सर्पदंश जागेवर काही विंचू वगैरे चावला तर गावाकडच्या ठिकाणी तुम्ही ज्यांनी असाल त्यांना माहीत असेल की गावाकडे विंचूच्या ठिकाणी काही मंत्र वगैरे मारले जातात, तर विंचूचं विष उतरण्यासाठी असे सुद्धा मंत्र असतात। त्याच प्रकारे सर्पदंशाचं विष म्हणजे त्याचा इफेक्ट कमी करण्यासाठी किंवा सर्पदंशाचा विषचं जे ॲक्शन असेल की ते उतरण्यासाठी, विष उतरण्यासाठी तर असे मंत्र उच्चारले जातात। तर याला मंत्र ही कन्सेप्ट म्हटलेलं आहे। आता भारताच्या विविध प्रांतामध्ये म्हणजे विविध भागामध्ये हे म्हटलं जातं। आता इथं आपण ऋषीमुनीचा एक फोटो आणलेला आहे। आता इथं काय असतात, जे ऋषीमुनी असतात ते ह्यांना ही सिद्धी प्राप्त असते मंत्राची, म्हणजे याला काय ते सर्पाची विष खाली उतरण्याची यांना ती सिद्धी प्राप्त असते। आता ही सिद्धी त्यांना अशी डायरेक्ट मिळाली नसती, त्या सिद्धीसाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतलेला असते, ब्रह्मचर्य त्यांना पालन करावं लागते, त्यांना मांसाचं वगैरे सेवन सोडून द्यावं लागतं, त्यासोबत देवाची पूजा करावं लागते, त्यासोबत त्यांना काय करावं लागतं, खूप सारी तपश्चर्या वगैरे करावं लागते। तर तवा कुठं जाऊन यांना ती मंत्र सिद्धी प्राप्त होते। तर अशा प्रकारे मंत्र आपल्याला सुरुवातीला दिला 24 उपक्रमापैकी पहिला जो उपक्रम दिलाय मंत्र उपक्रम दिलेला आहे। आता बघूया काय म्हटलंय मंत्रामध्ये, आता इन डिटेल जाणून घेऊया। आता बघा, विधी अनुसार जप करून एखादी देवता किंवा अलौकिक शक्ती प्राप्त करणाऱ्या शब्दसमूहास मंत्र असं म्हटलंय। म्हणजे काय म्हटलंय पुन्हा जाणून घेऊया। विधी अनुसार
जप करून एखादी देवता किंवा अलौकिक शक्ती प्राप्त करणाऱ्या शब्दसमूहास मंत्र असं म्हटलेलं आहे, ध्यानात ठेवा. नंतर काय म्हटलं, सत्यवादी, तपस्वी, ज्ञानी यांनी म्हटलेले मंत्र हे व्यर्थ जात नाही. आता हे जे असे ऋषीमुनी असतात, यांनी जे मंत्र वगैरे जे म्हणतात की हे मंत्र त्यांनी की त्यांच्या तपश्चर्या थ्रू त्यांना ते प्राप्त झाल्याची सिद्धी, त्यामुळे यांनी जे मंत्र त्या विषयाच्या जागेवर म्हणजे सर्पदंश तिथं केल्यावर तर ते काय होतं तिथं की त्यांचे मंत्र व्यर्थ जात नाही. विषय जो असतो तो बॉडीमध्ये ॲक्शन त्याची स्लो होऊन जाते आणि इफेक्ट त्याचा नाहीसा होऊन जातो. तर अशा प्रकारे मंत्र कन्सेप्ट आहे. आता यामध्ये काय म्हटलं, ही मंत्र अतिभयानक विषयाला देखील त्वरित नष्ट करते. बघा काय म्हटलं, अतिभयानक जर विषय असला बॉडीचं मध्ये गेला तर ती त्वरित नष्ट करते असं म्हटलं. सत्यवादी, ब्रह्मज्ञानी आणि तपस्वी प्रयुक्त मंत्राने हे ज्या शीघ्रतेने विषयाचा नाश करतात तितक्या लवकर औषधाने सुद्धा उपयोग होत नाही. आज जे सत्यवादी जे ऋषीमुनी असतील, ब्रह्मज्ञानी ऋषीमुनी असतील आणि तपस्वी असतील तर त्यांचे जे मंत्र ते म्हणतात तर त्या मंत्राने शीघ्रतेने एवढा विषयाचा नाश होतो, जेवढी औषधी सुद्धा इफेक्ट करीत नाही तेवढे ते मंत्र ॲक्शन करून जातात. अशा प्रकारे मंत्र कन्सेप्ट आहे. खूप IMP पेपरमध्ये जर ACQ पडला यावरती तुम्हाला ACQ सुद्धा विचारला जाऊ शकतो. हे 24 उपक्रमापैकी 2 उपक्रम 3 उपक्रम तुम्हाला डायरेक्ट ACQ पेपरमध्ये येऊ शकतं की हे मंत्र, त्यानंतर आणखी 1-2 असेल ते ACQ मध्ये स्पष्ट करा किंवा एक सेपरेट पण उपकरण येऊ शकतो, म्हणजे आपण उपक्रम येऊ शकतो जसं की मंत्र करा, अरिष्टबंधने स्पष्ट करा असं ACQ येऊ शकतो. किंवा LQ पडला तर 24 उपक्रमाचे नाव सांगून यातले तुम्हाला 5-7 उपक्रम स्पष्ट करा म्हणून असा इन डिटेल LQ पाहायला मिळू शकतो. तर असं आपल्या LQवरती खूप सारे क्वेश्चन पाहायला मिळू शकतात. मग IMP कन्सेप्ट आहे आपल्याला ध्यानात ठेवायचे. आता मंत्रमध्ये काय म्हटलं बघा आणखी की विधीशिवाय तसे स्वर आणि वर्णाचा हीन उच्चार करून मंत्र म्हटल्यास सफल होत नाही. म्हणजे विधीशिवाय जर मंत्र म्हटलं नाही, त्यांची एक स्पेशल विधी असते, त्या विधीशिवाय ते मंत्र म्हणायला लागते. आणि स्वराचा आणि वर्णाचा हीन उच्चार जर केला म्हणजे स्वर म्हणजे ते व्यवस्थित मंत्र उच्चारण करता आलं पाहिजे, त्या वर्णाचा उच्चार बरोबर आला पाहिजे. जर वर्णाचा उच्चार चुकला तर मंत्र म्हटल्याला काही उपयोग होणार नाही. त्यामुळं योग्य ते स्वर, योग्य ते वर्णाचा बरोबर उच्चार करूनच आपल्याला आणि विधीनुसार हे मंत्र उच्चारायचे असतात. नंतर काय म्हटलं, मंत्राबरोबर आगदाचा प्रयोग सुद्धा करावा असं म्हटलेलं. आता आगद म्हणजे इथं काय आलं, आगद म्हणजे तुमचा अँटीडोट, जे अँटीडोट असतो ना आपला, तर अँटीडोट म्हणजे आपला आगद इथं असं म्हटलेलं आहे. म्हणजे प्रतिविषचा यूज करायला सांगितलंय. म्हणजे आपल्याला काय करायचं, मंत्र तर करायचेच आहे, मंत्रासोबत आपल्याला काय म्हटलं, प्रतिविषचं सुद्धा यूज करा असं म्हटलेलं आहे. नंतर काय म्हटलंय, मंत्राचा प्रयोग विशेषतः सर्पदंशात केला जातो. जे सर्पदंश आहे विशेषतः मुख्य याचा प्रयोग काय म्हटलं की सर्पदंशात केला जातो. नंतर अजून सुद्धा भारतात अनेक प्रांतामध्ये काही मंत्रसिद्ध पुरुष आढळतात. मंत्रसिद्ध ज्यांना ही सिद्धी प्राप्त आहे तर त्यांना मंत्रसिद्ध पुरुष म्हणतात आणि भारताच्या विविध ठिकाणीमध्ये आपल्याला प्रांतामध्ये आढळतात. नंतर जे काय म्हटले, जे मंत्राद्वारा सर्पदंशाची चिकित्सा करतात त्यांना सफलता सुद्धा मिळते. आणि जे मंत्राद्वारा चिकित्सा करतात त्यांना सुद्धा सफलता मिळते. कोणत्या सिद्ध पुरुषांना. त्यामुळे आपले IMP कन्सेप्ट मंत्र ध्यानात ठेवा, खूप महत्त्वाचे. त्यामुळे तुम्हाला हे सगळं काही माहिती पाहिजे पेपरमध्ये यावरती ACQ LQ विचारला जाऊ शकतो. आता नॉर्मल सांगतो बरं का की मंत्र तुम्ही कुठं ना कुठं असे पाहिले असेल ना, मूवीज पाहिले असतील, गावाकडे पाहिले असेल, खूप जागा असे तुम्हाला पाहायला मिळतात जे योग्य त्यांना ते अशी पुरुष असतात त्यांना ही सिद्धी प्राप्त असते आणि हे सिद्धीचा यूज करून ते काय करतात, लोकांचे समस्या दूर करतात. मग काय करतात, ज्यांना सर्पदंश झाला इमर्जन्सीमध्ये ते मंत्र वगैरे उच्चारतात आणि त्यामुळे त्या मंत्राचा यूज केल्यामुळं सर्पदंशाची जी काही ॲक्शन असेल ती सगळे काय लो होऊन जाते. त्या सर्पाचं विष चढत नाही बॉडीमध्ये आणि त्याचं जे विषचे ॲक्शन आहे म्हणजे काहीच होत नाही. ते विष जसं झालं आहे का त्याचं इफेक्ट बॉडीचे लगेच नाहीसे होऊन जातं. जसं मंत्र उच्चारणं बंद झालं म्हणजे मंत्र पूर्ण झाले की त्याच्या बॉडीमध्ये असे ते जे ॲक्शन आहे तर ते काय होतात, ते लगेच पॉयझनचे ॲक्शन बंदच होऊन जाते. तर अशा प्रकारे मंत्र कन्सेप्ट नाही. आता दुसरे आपल्याकडे कन्सेप्ट येतं की काय, अरिष्टबंधन. आता IMP कन्सेप्ट ही पण अरिष्टबंधन लिगेचर सुद्धा याला म्हणतो. आता नॉर्मल हे तुम्ही सगळीकडेच पाहिलं असं, गावाकडे आपल्याकडे सगळीकडे नॉर्मल कॉमन हेच म्हणतात की सर्पदंश झाला पायाच्या ठिकाणी वगैरे हाताच्या ठिकाणी तर त्याच्यावरती अशी दोरीने वगैरे काय करायचं, बांधणे वगैरे आपले नॉर्मली म्हणतात की काय होतं, सर्प वगैरे चावला लगेच म्हणतात की अरे दोरी हिरे पटकन लगेच तिथं बांधून टाका. काऊन बांधून टाका की त्यामध्ये जर आता हे विष इथं सर्पदंश झालाय तर ते विष कसं होतं बॉडीचे असं होऊन पूर्ण बॉडीमध्ये असा प्रसार होता. नॉर्मली असा प्रसार होतं ना, तर ते काय होतं, इथं जर आपण काय केलं, इथं जर आपण त्याला ब्लॉक केलं, इथं जर आपण ब्लॉक केलं म्हणजे इथं जर आपण दोरी बांधली तर ब्लॉक केलं ते विष जे पुढं फ्लो होता तो फ्लो जाणार नाही. म्हणजे विष तिथंच होईल पण फ्लो जाईल थोडाफार जाईल प्रमाणात, पण जेवढ्या प्रमाणात विष जायचं होतं तेवढ्या प्रमाणात विष जाणार नाही. त्यामुळं काय होईल की जो विषाचा प्रभाव जेवढे लवकर ॲक्शन होणार तेवढे लवकर ॲक्शन होणार नाही आणि त्यासोबत आपण काय करू शकतो, लवकर यावरती चिकित्सा करू शकतो आणि त्यामुळे ते मनुष्य वाचण्याचे खूप जास्त चान्सेस असतील. तर तेच आपल्याला अरिष्टबंधन म्हटलं, लिगेचर म्हटलं याला
आता ही जाणून घ्यावं कन्सेप्टमध्ये काय म्हटलं अरिष्ट म्हणजे अनिष्ट किंवा मृत्यूसूचक याला काय म्हटलेलं विषवेगाचं लक्षणे वाढणे निश्चित अरिष्टकारक आहे. म्हणजे अरिष्ट म्हणजे काय म्हटलं अनिष्ट किंवा मृत्यूसूचक विषाचा वेग वाढणे निश्चितच अरिष्टकारक आहे असं म्हटलेलं आहे. नंतर आता पुढं काय म्हटलं ते जाणून घेऊया. विष रक्ताचा आश्रय घेऊन शरीरात पुढच्या धातू व अंतरंगांना आक्रांत करते. आता काय करतं नॉर्मली आता विष बॉडीमध्ये आता इथं स्नेक बाईट झाली विष काय करतं की सुरुवातीला रक्ताला दूषित करतं म्हणजे रक्ताच्या आश्रयाने जातं. रक्ताच्या आश्रयाने गेलं की मग पुढच्या सगळ्या बॉडीमध्ये सगळ्या धातूंमध्ये पसरतं आणि सगळ्या धातूंना पसरवलं झालं पूर्ण बॉडीमध्ये पसरलं मग काय करतो तो हृदयाला आणि मस्तिष्काला हानी करतो. मग हृदयाला आणि मस्तिष्काला हानी झाली की मग काय करतो ओझ्याचा नाश करतो आणि ओझ्याचा नाश झाला की मग पूर्ण काय करतो की पूर्ण प्राणाचा नाश होऊन जातो. तर अशा प्रकारे पूर्ण ही कन्सेप्ट आहे विषाची. अरिष्टबंधन ध्यानात ठेवा आपल्या पेपरला एसीक्यूला येतो. नंतर काय म्हटलं शरीरातील विषाचा प्रसार थांबवण्यासाठी अरिष्टबंधनाचे साह्य घेतले जाते. आता शरीरातला नॉर्मल आहे अरिष्टबंधनाचं कन्सेप्ट काय असते की जे विष आहे आता विष जो बॉडीमध्ये ॲक्शन होणार आहे ते हे काय करावं विष एक प्रकारे थांबावं. जे आता पुढं विष जाणार होतं ते एक प्रकारे थांबावं. ते हे जे जाणार होतं ते थांबण्यासाठी आपण त्याचा साह्य उपयोग करतो की विषाचा प्रसार थांबवण्यासाठी आपण याचा मोस्ट ऑफ द यूज असतो. कोणत्याही प्रकारच्या सापाने हात आणि पायावर दंश केल्यास दंशस्थानी 4 अंगुलीवर अरिष्टबंधन बंधन करावे. आता काय म्हटलं हे MCQचं पॉईंट आहे की जर कुठं पण हे झालं असेल तुम्ही नॉर्मली बघा इथं आता साप चावलाय. आता ह्या मनुष्यामध्ये साप चावलाय तिथं बघा नॉर्मली वर बांधले ना तिथं वर बांधले. आता हे आयुर्वेदच्या कन्सेप्टनुसार किती की 4 अंगुली अरिष्टबंधन वर केलं पाहिजे. आता नॉर्मली हा पाय तर समजा इथं झालं तर ह्याच्यावर 4 बोट आपल्याला काय करायचं हे आपलं अरिष्टबंधन म्हणजे दोरी बांधायची कशी 1 2 3 आणि 4 हे आपले 4 बोटं इतकं सोडायचं. इथं आपल्याला झालं असेल सर्पदंश झालं असेल इथं आणि इथं 4 बोटं इथं झालं मग इथं आपण काय करायचं इथं ही दोरी बांधून टाकायची. अशा प्रकारे इथं दोरी बांधून टाकायची 4 बोटवर मग दोरी पॅक बांधली इथून पायाला. अशा प्रकारे आपला समजा पाय होता तर अशा प्रकारे आपण इथं दोरी बांधून टाकायची. तर मग अशी दोरी बांधल्याने मग ते विषाचा जो प्रसार असेल तर थांबवण्यासाठी मदत होते. तर समजली कन्सेप्ट. नंतर बघा पुढं काय म्हटलं ही अरिष्ट ही कपड्याची पट्टी असू द्या किंवा चम्रपट चामडा म्हणजे आपल्या चमड्याची पट्टी असू द्या किंवा वृक्षाची अंतसाल असू द्या आपण ह्याचा यूज करू शकतो. या ठिकाणी अन्य कोणत्याही कोमल वस्तू जे आपण रेशीम यामध्ये यूज करू शकतो जसं की रेशीम झालं रबर झालं यामध्ये यूज करू शकतो. तुम्ही ध्यानात ठेवा यामध्ये तुम्ही कपड्याची पट्टी यूज करू शकता चमड्याचा पट्टा यूज करू शकता आणि वृक्षाची अंतसालसुद्धा यामध्ये तुम्ही यूज करू शकता. त्यासोबत तुम्ही कोमल वस्तूची रेशीम असू द्या किंवा रबरसुद्धा यामध्ये यूज करू शकता. आता अरिष्टामुळे काय होतं विष वर जात नाही. ही IMP की अरिष्टामुळे काय होतं जे बॉडीमध्ये विष जाणार होतं ते विष वर जात नाही. त्यामुळे IMP तुम्हाला की जो विषाचा फ्लो वर जाणार होता तो वर जात नाही. तर हे होतं. आता बघूया पुढं काय म्हटलं आता चरकांनी काय म्हटलं. आता इथे सुंदर एक महिला आहे महिलाची एक वेणी दिसते आपल्याला एकदम सुंदर अशी वेणी अशी तर त्यांनी बांधलेली आहे. आता आचार्य चरक काय म्हटलेले बघा चरकांनी अरिष्ट ऐवजी वेणिका हा शब्द वापरलेला आहे. आचार्य चरकांनी तुम्हाला MCQ पेपरमध्ये येतो की चरकांनी अरिष्ट ऐवजी काय शब्द वापरला आहे का कशाला अरिष्टबंधनला तर काय वापरला आहे वेणिका हा शब्द वापरला आहे. वेणिका किंवा वेणी हा शब्द बायांच्या केसांच्या शेपट्यांसाठी वापरतात किंवा वेणिकाला इथं अरिष्टवाचक समजावे. आता इथं प्रिंट मिस्टेक आहे बायांच्या करा तिथं की बायांच्या केसांच्या शेपट्यांसाठी म्हणजे जे केस आपले आहेत तर त्यांच्यासाठी हा वापरलेला वेणिका शब्द वेणिकाला इथं अरिष्टवाचक समजावे. वेणिकाला इथं अरिष्टवाचक असं समजावं सांगितलं. नंतर काय म्हटलं की अरिष्टबंधन जे आहे तर आपल्याला काय सांगितलं फर्स्ट एड म्हणून यूज सांगितलं की अरिष्टबंधन हे तत्कालीन फर्स्ट एड चिकित्साचा भाग आहे. जे आपली फर्स्ट एड विष चावल्या आपण अरिष्टबंधनाची यूज करू शकतो. पहिली चिकित्सा आपण फर्स्ट एड म्हणून अरिष्टबंधन करू शकतो. नॉर्मल जर तुम्हाला पेपरमध्ये MCQ आला की जर सर्पदंशानंतर तत्कालीन फर्स्ट एड म्हणून आपण काय यूज करू शकतो आणि त्यामध्ये 4 उपक्रमाचे नाव असले त्यामध्ये सुरुवातीला तुम्ही अरिष्टबंधनाचं तुम्हाला आन्सर करेक्ट करायचं आहे. यावर तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकतो. तर त्यामुळे ध्यानात ठेवा. आता सर्पदंशानंतर लगेच हे बांधलं पाहिजे. आता सर्पदंश झाल्या की लगेच तुम्हाला हे बांधून टाकायचं आहे. नाही तर काय म्हटलं अन्यथा विष पसरल्यानंतर बांधण्यात काही फायदा नाही. जर अन्यथा बॉडीमध्ये जर विष पसरलं तर त्यामध्ये काही ह्याचा यूज होणार नाही. त्यामुळे सर्पदंशापूर्वी म्हणजे सर्पदंश झालं तर लगेच तुम्हाला बांधून टाकायचं आहे. असं छान प्रकारे ही वेणिका दिसत आहे तुम्हाला इथं वेणी दिसत असेल तेच आपले वेणिका आचार्य चरकांनी मानलेले आहे. त्याला अरिष्टबंधनच्या ऐवजी हा शब्द वापरलेला आहे. ध्यानात ठेवा. आता पुढं बघूया काय म्हटलंय. आता
हे बघा आता काय म्हटलं, बंधनानंतर लगेच इतर चिकित्सेस प्रारंभ करावा आणि चरकांनी ह्यानंतर दंशस्थानाचे निष्पीडन, छेदन, दहन, रक्तमोक्षण या क्रमाचा निर्देश केला आहे. आता काय म्हटलं, जे बंधन बांधलं आपल्या पायाला इथं चावला होता, तर आपण इथं काय केलं, अरिष्ट बंधन इथं बांधून टाकलं. त्यानंतर काय करतात, अरिष्ट बंधन बांधलं, फर्स्ट एड झाले, पण अरिष्ट बांधून आपली चिकित्सा पूर्ण झाली का, नाही. अरिष्ट बंधन बांधल्यानंतर आपल्याला आता मुख्य चिकित्सा करायची. त्यानंतर आपल्याला निष्पीडन करायचे. निष्पीडन म्हणजे काय करायचं, आपल्याला पुढं काढणाराचे तुम्हाला छेदन करायचे, म्हणजे कट वगैरे द्यायचं, पुढं काढणाराचे हे काय होणारचे, दहन, अग्निकर्म, रक्तमोक्षण इत्यादी क्रमात निर्देश. आता हे सगळं काय आहे आपल्या उपक्रमामध्ये आहे, तुम्हाला पुढं होणारचे. त्यामुळे ते सुरुवातीला नाव ध्यानात ठेवा, माहिती नसलं तरी आपलं पुढं पाहणार आहे. आता बघा काय म्हटलं, अरिष्ट बंधनासाठी काही अन्य गोष्टीचे ज्ञान करून गरजेचं असते. जसे की अरिष्टाचे प्रकार सांगितले तर आता नॉर्मली आपण जो अरिष्ट बांधतो, आता ही पाय होता आपला, तर इथं बाईट झाली होती आपल्याला, समजा नॉर्मली इथं बाईट झाली होती, तर आपण काय करतो, अरिष्ट बांधतो. आता एक दोन असते, नॉर्मली डायरेक्ट अरिष्ट बांधणं म्हणजे डायरेक्ट दोरी बांधणं, आणि दुसरा प्रकार येतो की मंत्र उच्चारण करून, आपलं मंत्र उच्चारण करून की दोरी बांधणं. तर हे आपलं दोन प्रकार होतो, डायरेक्ट दोरी वगैरे बांधणे किंवा मंत्राने अभिमंत्रित करून डायरेक्ट बांधणे, की एक तर डायरेक्ट दोरी बांधणे किंवा मंत्राने अभिमंत्रित करून आपण अरिष्ट बंधन बांधणे. हे दोन प्रकारे ध्यानात ठेवा. नंतर हा MCQ पॉईंट आहे, अरिष्टाला विष जिथपर्यंत चढले त्याच्या 4 अंगुलवर काय म्हटले, बांधावे. आता काय म्हणतं, अरिष्टाला जिथपर्यंत विष चढले आहे, म्हणजे काय म्हणतं, अरिष्टाचे विष जिथपर्यंत चढले आहे, जिथपर्यंत विष चढले तर तिथपर्यंत काय त्याच्या 4 अंगुलीवर बांधावे. म्हणजे आपल्या नॉर्मली इथं जर स्नेक बाईट झाली, तर स्नेक बाईट इथं झाली तर त्याचे 4 अंगुली बोट, 1 2 3 असे 4 अंगुली बोट इथंच होते. तर मग इथं वर आपल्याला हे बांधायचं असतं, अरिष्ट बंधन बांधायचं असतं. MCQ पॉईंट ध्यानात ठेवा. आणखी काही आचार्य दुसऱ्या मतानुसार काहींनी 4 8 12 अंगुलीवर अंतर अरिष्टावर बांधायला सांगितलं आहे. हे पण पॉईंट MCQ येऊ शकतो, की असे विविध ऑप्शन येऊ शकतात, की 4 8 12 3 9 2 1 2 1 अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन येऊ शकतात, की काय आपण कुठं अरिष्ट बंधन बांधलं पाहिजे. तर 4 8 12 अंगुलीवर विविध आचार्य म्हणजे विविध मतानुसार हे आहे, की ध्यानात ठेवा. नॉर्मली 4 अंगुल ध्यानात ठेवा, की 4 अंगुलीवरती तुम्हाला MCQ पाहायला मिळू शकतो. नंतर आता पुढची कन्सेप्ट बघूया. आता काय म्हटले, अरिष्ट बंधन जे बांधले आपण, जे पायाला अरिष्ट बंधन बांधले. आता अरिष्ट बंधनमुळे काय होतं नॉर्मली, की आता इथं अरिष्ट बंधन झाले ना, तर आता हे विष इथं साचलेलं आहे. मग विष साचल्यामुळे काय होईल, एवढ्या जागेत गोठ होऊन जाईल. म्हणजे एवढ्या जागेतलं रक्त जे असेल ते रक्त एवढ्या जागेतलं काय होईल, दूषित होऊन जाईल. एवढं रक्त काय होईल, दूषित होईल, घाण होऊन जाईल. मग आता यावरती काहीतरी चिकित्सा करायला लागेल ना. नाही तर आपण अरिष्ट बंधन सोडलं आणि सगळी चिकित्सा वगैरे केली, वरचं केलं, पण इथलं जर रक्त गोठले तर ते रक्त गोठलं तर त्याला रक्त दूषित झाले. आणि हे रक्त जर आपण ते डायरेक्ट बॉडीमध्ये गेलं तर पुन्हा बॉडीमध्ये काय करू शकतो, तो रक्त, तो विष आहे, दूषित रक्त आहे, म्हणजे ते विष आहे, तर पुन्हा काय करू शकतो, बॉडीवरती इफेक्ट दाखवू शकतो. मग काय होतं, विषवेग बॉडीमध्ये पुन्हा उत्पन्न होऊ शकतो. त्यावर मग आपल्याला चिकित्सा करायची. मग तेच म्हटलं, की अरिष्ट बंधनामुळे दूषित झालेल्या रक्ताची चिकित्सा करणे. तर हा पुढचा पॉईंट आहे आपला, IMP पॉईंट आहे, ध्यानात ठेवा. आता काय म्हटलं, सुश्रुतानुसार जर अरिष्ट बंधनामुळे जर त्या स्थानातील रक्त दूषित झाले असेल तर अरिष्ट सोडून त्या स्थान तुम्हाला काय करायचे, नीट पुसून जाळावे. अगोदर तुम्हाला काय करायचं, त्या जागेतलं अरिष्ट बंधन सोडायचं आणि ती जागेतलं काय करायचं, तुम्हाला नीट काय करायचं, अगोदर नीट काय करायची, जागा पुसायची, पुसून घ्यायची आणि मग तिथं काय करायचं, तुम्हाला जाळायचं सांगितलं आहे. नीट पुसून तुम्हाला काय अरिष्ट बंधून म्हणजे पुसून जाळावे असं सांगितलं आहे. नंतर काय म्हटलं, पुढं बघा आणखी काय म्हटलं आहे, नाहीतर त्या ठिकाणी जमा झालेल्या रक्तामुळे पुन्हा विषवेग उत्पन्न होऊ शकतो. नाहीतर त्या ठिकाणी जे आहे, की काय म्हटलं, त्या ठिकाणी जे विष आहे तर त्या विषामुळे पुन्हा बॉडीमध्ये पुन्हा विषवेग उत्पन्न होऊ शकतो असं आपल्याला सांगितलं. काय सगळं त्या स्थानाला आपल्याला पुसून घ्यायचं छान प्रकारे, तिथं काय करायचं, जाळावे म्हणजे काय म्हटलं आहे, तिथे चटका वगैरे देणं. तिथं एक प्रकार काय म्हणते ना आपल्याला, की एक अग्निकर्म करायचं आपल्याला सांगितलेलं आहे. आणि पुन्हा विष नाही तर मग त्यामुळे अशी ती चिकित्सा होते. आणि नाही तर मग जर नाही केलं तर विषवेग आपल्या पुन्हा बॉडीमध्ये क्रिएट होऊ शकतो. नंतर आता पुढं बघूया, पुढं काय कन्सेप्ट आली आहे, आता पुढं जाणून घेऊया. आता पुढचं बघूया. आता आले तिसरं, उद्गर्तन. आता उत्कर्तन म्हणजे काय म्हटलंय, उत्कर्तन म्हणजे काय असतं, इन्सिजन असतं. आता इन्सिजन म्हणजे नॉर्मल तुम्हाला माहीत असतं कट घेणं. आता एक नॉर्मली असं कट देणं. आता जिथं सर्पदंश झाला, असा पाय होता आपला, इथं सर्पदंश झाला, तर मग त्या ठिकाणी एक कट देणं. म्हणजे कट देणं, तिथून काय होणं, कट दिलं तर त्यामुळं जे दूषित रक्त असेल ते लगेच बाहेर येईल. असं दूषित रक्त फ्लोने बाहेर येईल आणि बॉडीतलं जे विष आहे तर सगळं काही बाहेर होऊन जाईल. अशा प्रकारे कट देणं त्याला उत्कर्तन आपण म्हणतो, इन्सिजन असं म्हणतो. आता बघा काय म्हटलं इथं, उत्कर्तन म्हणजे कापणे किंवा चिरा देणे. चरकांनी ह्याच्या महत्त्वाचे सुंदर वर्णन केले. चरकांनी याबद्दल खूप छान असं वर्णन केलं आहे, जसं की जाणून घेऊया. आता काय म्हटलं, की
प्रमाणे मुळापासून कापलेले वृक्ष पुन्हा वाढत नाही, त्याप्रमाणे दंशस्थानी कापल्यावर विषवेग समोर जात नाही. आता बघा, नॉर्मली आपलं झाड असतं, इथं उदाहरण खूप छान दिलं आहे की असं झाड असतं. आता झाडाला जर इथून काटलं, आपण कट केलं, तर नॉर्मली काय होतं, झाड पुन्हा ग्रो होतं. पण मुळापासून जर कट केलं तर झाड पुन्हा ग्रो होईल का? नाही. तेच म्हटले, जसं दंशस्थानी सर्पदंशस्थानी आपण जर घाव दिला, असं आपलं पाय आणि त्या कावाच्या ठिकाणी असं इथं कट आहे, इथं हे लागले, तर इथं कट दिला तर ते ब्लिडिंग काय होईल, बाहेर जाईल, रक्त बाहेर जाईल. त्यामुळे काय होईल, जे विषवेग उत्पन्न होणार होता किंवा विष बॉडीमध्ये जाऊन ॲक्शन करणार होतं, तर ते ॲक्शन क्रिएट करेल का? तर नाही. तेच म्हटले, त्यामुळे काय म्हटलं, चिरा लावताना मर्मस्थानाचा अवश्य लक्ष दिले. आता हे काय असेल, तुम्हाला जर स्नेक बाईट मर्मस्थानी झालं असेल, तर मर्मस्थानी झालं असेल, त्याच्या तुम्हाला मर्मस्थानी ती जागा सोडून त्याच्यावरती तुम्हाला थोड्या अंतरावर काय करावं लागतं, चिरा द्यावा लागतो. जर मर्मस्थानी जर तुम्ही चिरा दिला, इथं समजा आपलं मर्म आहे, तर इथं आपलं काय मर्म आहे, तर मर्मस्थानी जर चिरा दिला तर तिथं काय होतं, एक्स्ट्रीमची ब्लड आपली काय होऊ शकते, जास्त ब्लड फ्लो होऊ शकतो, त्यामुळे मृत्यू डायरेक्ट होऊ शकतो आपला. त्यामुळे मर्म ठिकाणी आपल्या जर सर्पदंश असेल किंवा त्या ठिकाणी सर्पदंश असेल, चिऱ्याच्या ठिकाणी द्यायचा आहे, तिथं चिरा न देता आपल्याला त्याच्या थोड्या अंतरावरती इथं सोडा, तर इथं मग समजा इथं मर्म आहे, तर याच्यावरच्या अंतरावरती आपल्याला चिरा द्यायचा असतो, जेणेकरून जो चिरा दिला आपण, तर त्यामुळे काय होईल की इथून मग नॉर्मली जो विष आहे ते बाहेर निघून जाईल आणि जास्त काही ब्लड लॉस होणार नाही, त्यामुळे त्याचा जीव वगैरे वाचून जाईल. तेच म्हटले, चिरा लावताना मर्मस्थानाकडे आवश्यक लक्ष द्यावे. जर दंश मर्मस्थानी असेल तर छेदन त्या स्थानापासून थोड्या अंतरावर करावे, हेच आपल्याला म्हटलेलं आहे. समजली कन्सेप्ट? नंतर आता पुढच्या कन्सेप्टकडे पुढे वळूया. आता पुढे बघा काय म्हटलंय, आता आपल्याकडे चौथं येतं निष्पीडन. आता निष्पीडन म्हणजे कंप्रेशन, हा आपला पॉईंट येतो. आता कंप्रेशन म्हणजे काय, निष्पीडन म्हणजे दाबणे. निष्पीडन आता जे नाक पाहिलं ना, दाबणं. आता काय होतं, पायाच्या ठिकाणी समजा आपल्याला असं इथं साप चावला आहे, मग काय करायचं, आपण दाबून दाबून त्याचं काय करायचं, हाताने वगैरे दाबून 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 त्याचं रक्त वगैरे काढणं, म्हणजे दूषित रक्त बाहेर काढणं, तर याला काय म्हणतात, निष्पीडन असं म्हटले. जसं की बघा काय म्हटलं, सर्पदंशस्थानी कापल्यानंतर त्याच्या चारही बाजूला दाबून दाबून तेथील रक्त काढावे, तर हे आपलं काय झालं, निष्पीडन हे कर्म झालं. म्हणजे जे जंत आपल्या इथं साप चावला आहे, तर त्याच्या चारही बाजून आपण इकडे काय करायचं, चारही बाजूने दाबून 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 काय करायचं की त्याचं कंप्रेस करून त्याचं ब्लड काय करायचं, ते विष दूषित रक्त आहे ते बाहेर काढायचे, जेणेकरून त्याच्या बॉडीमधलं विष बाहेर निघून जाईल. तेच म्हटले, रक्ताबरोबर अधिकांश विष बाहेर पडल्याने विष पुढे जात नाही. रक्ताबरोबर पुढचं सगळं काय म्हटलं, विष जर बाहेर पडलं तर पुढं ते बॉडीमध्ये विष जाणार आहे का? तर नाही. तर तेच काय होणार, रक्ताबरोबर अधिकांश विष बाहेर पडल्यामुळं विष वेग पुढे जात नाही. नंतर काय म्हटलं, मर्मस्थान किंवा संधिस्थानावरील विष दाबून बाहेर काढावे. आता मागच्या कन्सेप्टमध्ये काय पाहिलं होतं, जे आपण कट देत होतो तिथं, तर त्या कटमध्ये इन्सिजनमध्ये उत्कर्तनमध्ये काय पाहिलं होतं की तिथं आपण मर्मस्थानी कट देऊ न शकत असं म्हटलं होतं त्यांनी. पण या ठिकाणी निष्पीडनमध्ये आपण तिथं दाबू शकतो मर्मस्थानी, आणि संधिस्थानातील आपण दाबून दाबून विष काढा सांगितले. म्हणजे या ठिकाणी आपण हे निष्पीडन मर्मस्थानी यूज करू शकतो, तिथं दाबून दाबून आपण विष बाहेर काढू शकतो. नंतर काय म्हटलं, त्यामुळे विषाचा वेग ज्याप्रमाणे बीजाचा नाश झाल्यावर अंकुर येत नाही, त्याप्रमाणे ते पुढे जात नाही. तेच म्हटले की ज्याप्रमाणे जर बीज असलं आपल्याकडे, नॉर्मली आता तुमच्याकडे सीड असतं, तर सीडचा काय जर नाश झाला तर त्यामधून जर झाड उगणार होतं, ते अंकुर उगणार होतं, ते उगत नाही असं म्हटले. तर तेच म्हटले, जर तुमच्या पायाच्या ठिकाणी कुठं जर समजा इथं विषदंश झाला असेल तर त्या ठिकाणी जर दाबून दाबून तुम्ही की ते विष बाहेर काढलं, तर त्यामुळे काय होतं, ते विषवेगाची जे लक्षणं बॉडीमध्ये क्रिएट होणार होती, विषवेग उत्पन्न होणार होते, तर ते उत्पन्न होत नाही. तेच म्हटलं, त्यामुळे विषाचा वेग ज्याप्रमाणे बीजाचा नाश झाल्यावर अंकुर येत नाही, त्याप्रमाणे विषाचा वेगसुद्धा बॉडीमध्ये पुन्हा म्हणजे पुढे जात नाही किंवा बॉडीमध्ये येत नाही. तर समजलं, हे झालं आपलं निष्पीडन. आता पुढं बघूया काय म्हटलं आहे. आता पाचवी कन्सेप्ट आपलं ट्युशन. आता ट्युशन म्हणजे सक्शन. आता नॉर्मल तुम्ही पिक्चरमध्ये मूवीमध्ये पाहिलं असेल की असा हिरो येतो आणि ती हिरोईनला वगैरे जंगलामध्ये ते गेलेले असतात आणि काय होतं, अचानक साप चावतो. मग साप चावला काय करतो हिरो, म्हणतो सेनोरिटा डरो मत मैं हूं ना, मग मैं क्या करता हूँ, मग ती हिरोईन वगैरे चक्कर येऊन जाते. मग हिरो लगेच डायरेक्ट काय करतो, तिचं जे घाव आहे जिथं दंशस्थान आहे, दंशस्थानाच्या ठिकाणी काय करतो की लगेच ते सक करायला लागतो, म्हणजे काय ट्युशन करायला लागतो, चोषायला लागतो, आणि ते काय करतो, रक्त काय करतो, तर त्याच्या मुखाद्वारे ट्युशन करून ते रक्त बाहेर फेकतो. तर हीच कन्सेप्ट आहे जी आपल्या मूवीजमध्ये आपण पाहतो. तर तेच कन्सेप्टमध्ये काय होतं, मग ते रक्त बाहेर फेकलं जातं. मग ते जी मूर्छित आपली जी हिरोईन असती, ॲक्ट्रेस असती, ती आपली अभिनेती असती, तर ती आपली जी असती, तर तिला काय होतं, मग तिला काय होतं, तिला संज्ञाचा जी नाश झाला होता, तर मग पुन्हा ती पुन्हा जागृत होती, कॉन्शियसनेसमध्ये येते. मग ती तिचे डोळे वगैरे उघडतात. मग ती हिरोला म्हणते, थँक्यू राज, तू माझा जीव वाचवला, अब मैं तेरे हवाले. मग त्यांचं अशी मग प्रेम कहाणी पुढं सुरू होऊन जाते. तीच कन्सेप्ट आहे, दुसरं काही नाही. म्हणजे इथं कन्सेप्ट म्हणजे ती काय म्हटलं की ट्युशन आहे, आपण दुसरं नाही मग विचार करता ट्युशनकडे ध्यान द्या, की जस्ट बाकीचं जस्ट किडिंग पार्ट असा होता, पण मेन कन्सेप्ट काय आपली ट्युशन आहे. आता ट्युशन म्हणजे काय होणं की एखाद्या दंशस्थानी असेल तर
त्या जागी आपल्या मुखाने त्याला चोखून तिथं त्या जागेला काय करणं, चोखून ते विष बाहेर काढणं आणि ते मुखामध्ये न घेता बाहेर फेकणं, दुसरीकडे फेकणं, मुखामध्ये गिळून नाही घ्यायचं, बाहेर फेकायचं बाळा, नाही डायरेक्ट गिळून घेता तर तुम्ही मरून जाता. तर तसं न करता काय करायचं, फेकायचं. याला च्यूशन असं सक्शन अशी कन्सेप्ट म्हटलेलं आहे. आता यामध्ये काय म्हटलं बरं का, च्यूशन म्हणजे काय, चोखणे. आणि सर्पदंश छेदन झाल्यावर, आता बघा सर्पदंशाचे छेदन केल्यावर म्हणजे छेदन म्हणजे सर्पदंश ठिकाणी आपण जर कट बसवला तिथं काय करायचं, तेथील रक्त चोखून अगोदर आपल्या बाहेर काढावे असे निर्देश आहे च्यूशनमध्ये. म्हणजे अगोदर काय करायचं, सर्पदंश झाला इथं पायाच्या ठिकाणी, तिथं अगोदर कट द्यायचा, नंतर मग काय करायचं, तिथं चोखून ते रक्त बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा. नंतर काय म्हटलं की ह्या क्रियेमुळे रक्ताबरोबर आजूबाजूला पसरलेलं जे विष आहे ते बाहेर सुद्धा निघतं. आता ही बॉडी ही हिरोईन आहे आपली, आता हिरोईनचं इथं पायाला इथं सर्पदंश झाला होता, इथं सर्पदंश झाला होता, तर इथं सर्पदंश झाला. तर मग इथं सर्पदंश झालं तर मग ते विषाचं इथं ते पूर्ण बॉडीमध्ये, हातामध्ये, पायामध्ये, इकडं डोक्यामध्ये चाललंय. मग आता हिरोने काय केलं, आपला दुसरा हिरो आला, मग हिरोने काय करत, ते सक करून काय केलं की विष काढलं. मग विष काय केलं, थुकून बाहेर मध्ये थुंकीमध्ये म्हणजे धरून बाहेर फेकलं, म्हणजे इकडे आजूबाजूला फेकलं. मग त्यांनी न गिळून घेता त्यांनी फेकलं, तर त्याच्या पूर्ण बॉडीमधले पसार झालं विष, त्यांनी सगळं काय काढलं, बॉडीमध्ये इकडं तिकडं पसरलेलं विष सगळं बाहेर काढलं. आता हे काय म्हटलं, ही क्रिया कशी, प्रयोगात्मक क्रिया म्हटलं, ही प्रॅक्टिकल क्रिया आहे. ही इथं म्हटलेलं आहे, हिला पूर्ण प्रॅक्टिकल बेस कन्सेप्ट आहे ही प्रयोगात्मक क्रिया असं म्हटलेलं आहे. नंतर पुढं काय म्हटलं, म्हणून ज्याने गुरुबरोबर राहून या क्रियाचा व्यवस्थित अभ्यास केला आहे त्यांनीच हे कार्य करायला सांगितलं. कोणी पण उठलं की सुटलं की चाललं नाही, चला मी आता साप चावला, आता मी तोंडाने करणार, घेणार आणि बाहेर विष फेकणार, असं नाही करायचं. ज्यांना व्यवस्थित गुरुसोबत यांचा अभ्यास आहे त्यांनीच हे प्रॅक्टिकल नॉलेज करायचं आहे, प्रॅक्टिकल करायचं, बाकी कोणीही करायचं नाही, अन्यथा मग तुम्ही तुमचा जीव धोक्यात टाकताल असं म्हटलेलं आहे. नंतर काय म्हटलं, च्यूषण कर्म करणाऱ्या मुखामध्ये वर्ण नसावं. आता जे कोणी हे चोखून रक्त बाहेर काढणारे याच्या मुखामध्ये जखम नसावी, वर्ण नसावं म्हणजे जखम नसे. नाही तर गेले काय फॉर्ममध्ये गेले, काय म्हणायचे, आता नाही मला आता विषच काढायचं, आता विषच विष काढलेलं मुखामध्ये ऑलरेडी जखम झाले, विष काढायला गेले, ह्यालाच विषाचा घात झाला, ते गेलं ते झालं नीट दुसरं, हिरोईन झाली नीट, हिरोच गेला मरून, हिरोईन गेली तिसऱ्या संघ पळून, असं काही कन्सेप्ट नाही घडली पाहिजे ना. मग ते आता हिरो आहे, ते हिरोच्या मुखामध्ये वर्णाचं म्हणजे कुठंही जखम नसावी. वर्णाची जखम असेल तर त्याने ते च्यूषण कर्म करू नये, कारण की त्याच्यावरती तो इफेक्ट पॉयझनचा होऊ शकतो, नाहीतर त्या शरीरावर विषाचा प्रभाव पडू शकतो. तेच म्हटलं, चोखण्यापूर्वी दंशस्थानाला अगोदर स्वच्छ धुवून घ्यावे. अगोदर काय म्हटलंय, दंशस्थानी असेल जिथं साप चावलं तिथं अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे. नंतर मग स्वतःच्या तोंडाला काय करायला सांगितलंय, तुपाचा लेप लावायचं सांगितलेलं आहे. तुपाचा लेप कोण सांगितलं, आता नॉर्मल सांगतो बघा, तुम्हाला काय करायचं आहे, आता नॉर्मली तुम्ही जर विष चोखून काढाले तर तुम्हाला अगोदर तोंडामध्ये, मुखामध्ये तुपाचा लेप करायचा आहे. नंतर जवाची कणिक घ्यायची किंवा वस्त्र घ्यायचं किंवा वाळूमध्ये मुखामध्ये भरून घ्यायची. तुम्हाला पूर्ण काय करायचं, डायरेक्ट विष सक नाही करायचं, डायरेक्ट घेतले सक नाही करायचं, अगोदर मुखामध्ये तूप लावायचं. तूप कोण लावायचं, जे पॉयझन आहे ते तुमच्या मुखामध्ये कुठंही चिटकणार नाही, त्यामुळे तुपाचा लेप करा सांगितलं. नंतर काय म्हटलं, जी जवाची कणिक असेल, जवाची कणिक करा म्हटलं, किंवा वस्त्र घ्या काहीतरी असं, किंवा वाळू घ्या तोंडामध्ये असे भरून घ्यायची, आणि मग काय करायचं, तुम्हाला सक करायचं, मग पूर्ण तोंडामध्ये वाळू, जवाची कणिक किंवा वस्त्र किंवा तूप वगैरे लावून काय करायचं, सक करायचं. कारण की ते विष असेल ते तुमच्या बॉडीमध्ये, तुम्ही सक करायला तर तुमच्या बॉडीमध्ये कुठंही विष जाणार नाही. तुम्ही जे थुंकी वाटे बाहेर फेकणार आहे तर ते सगळं बाहेरच जाणार आहे, कुठंही तोंडात राहणार नाही. तर समजलं. नंतर काय म्हटलं, मगच काय म्हटलं, च्यूषण करावे. त्यानंतर अचूषित रक्त विलंबन, काय म्हटलं, अविलंबन थुंकावे, म्हणजे ते थुंकी वाटे बाहेर फेकावे. नंतर विषनाशक औषधांचा गंडूशसुद्धा करावा म्हटलं. नंतर जे विषनाशक असेल औषधी त्यांचा आपण मग गंडूश करायचा आहे. गंडूश म्हणजे काय करणं, गुळणी नसते बाळा. गंडूश आणि कवकमध्ये फरक असतो. कवक म्हणजे गुळणी, गंडूश म्हणजे तोंडामध्ये आपल्याला हे मुख असंचरित गंडूचे म्हणजे तोंडामध्ये न फिरणारं गंडूश असतं, आणि संचरित कवक असतं म्हणजे जे संचार होतं ते कवक असतं, आणि असंचरित गंडूश असतं. त्यामुळे ध्यानात ठेवा, मुखामध्ये नुसतं असं धरून ठेवायचं औषधी तर तुमचा गंडूश आहे, ध्यानात ठेवा. नंतर प्राचीन काळी च्यूषण कर्म याला काय म्हटलंय, सिंग, हे MCQ लिहू शकतो. प्राचीन काळी च्यूषण कर्म सिंग वगैरे द्वारे केले जात होते, सिंगाद्वारे केले जाते. नंतर काय म्हटलंय, आजकालच्या जागी आपण काय सक्शन पंप यूज करतो, आच्यूषण यंत्र याला आपण आजच्या यामध्ये यूज करतो. अशा प्रकारे इथं 5 आपल्या कन्सेप्ट इथं क्लिअर झालेले. तर आपण आज 5 इथं काय पाहिले, उपक्रम पाहिले आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये रिमेनिंग असे उपक्रम पाहूया. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच होते, पुढच्या व्हिडिओमध्ये बाकीचे कव्हर करूया. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.